मित्र नमस्कार, मी विठ्ठल मुके, मलकापूर बुलढाणा मल्टीप्लायर अधिकृत प्रतिनिधी. आज आलो आहे आपण शेतकऱ्याच्या बांधावर आणि त्यांचा परिचय आपण आज त्यांच्या स्वतःच्या तोंडून ऐकून घेऊ. तर सर, तुमचं पूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा सर्व आणि मोबाईल नंबर देखील सांगाल. माझे नाव हरिश्चंद्र शालिग्राम इंगळे, राहणार सावरगाव, तालुका पातूर, जिल्हा अकोला. आमचं गाव हे बुलढाणा आणि अकोल्याचा लास्ट बाउंड्री आहे. आठून पुढे बुलढाणा लागू होते आणि मी सावरगाव येथील रहिवासी आहे. तुमचा मोबाईल नंबर देखील माझा सांगा. मोबाईल नंबर 8975871271. बरं, तुमच्या हाती हा जो कांदा दिसतोय, या कांद्याला तुम्ही काय वापरलं आहे म्हणजे तुम्हाला एवढा जबरदस्त रिझल्ट याच्यामध्ये दिसत आहे? हे आमचा हा कांदा हा फेक कांदा आहे. फेक कांदा याला काही म्हणजे असं लावगण करायचं काम नाही पडलं, काहीच नाही. 2 किलो बियाणं टाकेला आहे, कमीत कमी समजा अर्धा एकर. तर त्याला आम्ही अर्धी बॅग फेकता वेळेस फेकलं होतं, त्याला मल्टीप्लायरचं कोटेड करून अर्धी बॅग खताला कोटिंग करून 1 किलो आपलं मल्टीप्लायर टाकलं आणि एक अर्धी बॅग खताची होती, बरं पाहू शकता ती मित्रांनो. फेकली. आणि त्यानंतर आम्ही त्याला 4 फवारे काढले मल्टीप्लायरचे. हां, तर कांद्याची साईज म्हणजे साईज बनली कॅमेरा दरवर्षी अशी. याच्यापेक्षा आपण पाहू शकता मित्रांनो की सरांनी सांगितलं अर्ध्या बॅग खताला 1 किलो मल्टीप्लायर कोटिंग केलं आहे. त्यानंतर आपण कांद्याची साईज बघू शकता आणि रंग पहा आणि पांढऱ्या मुळ्यांची वाढ देखील पहा आणि खूपच छान असा रिझल्ट तुमच्या कांद्यात आलेला आहे. तर तुम्ही जो हा कांदा आहे हा दरवर्षी कांदा करता का तुम्ही? दरवर्षी कांदा काढतो. तर मागच्या वर्षी असा कांदा मागच्या झाला? वर्षी आम्ही असे काढले होते, त्याच्यात बारीक चिंगळ्या बनल्या होत्या. यावर्षी त्या चिलमा आणि चिंगळ्या काही झाल्या नाही आहे. सर्व साईज अशी टप बनलेली आहे, वजनदार आणि वेटेड कांदा झाला. 1 किलोत लयच लय 3 ना 4 कांदेच बसतील. पाहू शकता मित्रांनो की 1 किलो हे एवढेच नाही आहे, कुठलेही उपटा कोणत्याची साईज बघा, कुठेही हात लावा. असं काही म्हणजे निवडून घेतलेले किंवा असे नाही आहे. आणि मुळे जास्त असल्यामुळे असे तुटतात पण सुद्धा. खरंच कुठलाही खूप कांदा छान. तसा घ्या, पाहू सर्व शकता. साईज सारखी आहे, सेम साईज आहे. आणि जमीन जर सांगायला गेलं तर जमीन थोडं मुरमाडी आहे, मुरमाडी एकदम खडकाळ आहे. खडकाळ जमीन, एकदम हलकी जमीन आहे, काळीची जमीन नाही तरी देखील साईज खूप छान झालेली आहे. पांढऱ्या मुळ्यांची वाढ देखील झालेली आहे. लावगणचा नसून सुद्धा पण साईज म्हणजे साईज बनली. बरं, तुम्ही वापरून समाधानी आहात का? 1 नंबर. याला आता वापरणं बंद करणार नाही मी, सर्व पिकासाठी वापरणार. मी हळदीला वापरलं, गव्हालाही वापरलं, तुरीलाही वापरलं. इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? मी तर म्हणतो सर्वांनी आता हे खत पाणी हे दुसरं सोडून मल्टीप्लायरचा वापर करा. तर मल्टीप्लायरमुळे तुमच्या खर्चात कमी झाली हो, आणि निश्चित उत्पादनात वाढ झाली. मागच्या वर्षीपेक्षा किती जास्त उत्पन्न होईल तुम्हाला असं वाटतं? मागच्या वर्षीपेक्षा डबल. मागच्या वर्षी किती झाला होता कांदा? मागच्या वर्षी आम्हाला तो 18 ते 20 म्हणजे 30 क्विंटलच्या आतच होता तो. तर या वर्षी माझं तर असं म्हणणं आहे की 70 क्विंटलच्या आत होणार नाही. पाहू शकता मित्रांनो, कंपनी सांगते की बाबा मल्टीप्लायरचा जर कंपनी शेड्यूलनुसार वापर केला तर पहिल्याच वर्षी 25 ते 30% उत्पादनात वाढ होते. पण शेतकरी बांधव स्वतः सांगत आहे की मागच्या वर्षी 25 ते 30च्या आत आपल्याला कांदा झाला होता, पण या वर्षी डबल नाही तर 70 क्विंटलच्या जवळपास कांदा होईल असं त्यांचंच सांगणं आहे. तर आपण स्वतः शेतकऱ्यांचे अनुभव ऐकले. आपणही जरूर एक वेळा 1 किलो मल्टीप्लायर हे कुठल्या पिकाला सुरुवात करावी. त्यानंतर आपण रेग्युलर जर वापर केला निश्चित पहिल्याच वर्षी कंपनी शेड्यूलनुसार वापर जर केला तर 25 ते 30% हा उत्पादनामध्ये 100% वाढ होते. तर सर्वांनी एक वेळा 1 किलोपासून सुरुवात करावी. आपल्याला जर मल्टीप्लायर पाहिजे असल्यास स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.